मित्रांनो, बीडमध्ये स्वर्गीय विलास घोले यांची हत्या झाली. हत्येचा पूर्णपणे निषेध आहे. हत्येचं मग ती कोणाचीही असो, हत्येचं, मारहाणीचं, गुन्ह्याचं कदापिही समर्थन होता कामा नये. मग तो गुन्हा छोटा असो मोठा असो, गुन्हेगाराचं कदापिही कोणीही समर्थन करू नये. आणि मित्रांनो, कोणालाही कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार नाही. कारण काही जरी असलं तरी तुम्ही संविधानिक मार्गानेच गेलं पाहिजे. जरी तुमच्यावर अन्याय होत असेल तरीसुद्धा तुम्ही लोकशाही मार्गाने, संविधानिक मार्गाने, कायद्याच्या मार्गानेच गेलं पाहिजे. न्याय 2 दिवस उशिरा भेटेल, न्यायासाठी झगडलं पाहिजे, न्यायासाठी भांडलं पाहिजे, न्यायासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे, परंतु गुन्हेगारीचं कदापिही समर्थन नाही. स्वर्गीय विलास घोले यांची हत्या झालेली आहे आणि त्यावेळेस बीडचे SP नवनीत काहीतरी त्यांचं नाव आहे, त्यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झाली होती आणि लाईव्ह कॉल होता तो. आणि त्यामध्ये बीडचे SP स्वतः सांगत आहेत की खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा या हत्येमध्ये कसलाही सहभाग नाही. त्यांनी CCTV तपासलेले आहेत, कॉल रेकॉर्डिंग तपासलेले आहेत आणि यामध्ये कुठंही त्यांचा सहभाग नसताना मग त्यांचं पुरवणी यादीमध्ये नेमकं नाव कसं आलं? यामध्ये पुन्हा काल खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितलं की राजकीय हस्तक्षेपामुळे ते नाव आलेलं आहे. कारण ज्या पद्धतीने नवनीत रावा यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे, त्यांनी स्वतः लक्ष घालून यामध्ये तपास केलेला आहे. आता हा तपास CIDकडे आहे आणि ते सगळे पुरावे तपासत आहेत. आणि जर आतापर्यंत पुरावे असते तर 100% अटक झाली असती. जेवढा राजकीय दबाव बजरंग सोनवणे सांगत आहेत त्या पद्धतीने असेल आणि जर असं असेल तर आतापर्यंत 100% सौरभ सोनवणे यांच्या विरोधामध्ये काही ना काही ॲक्शन झाली असती, गुन्हा दाखल झाला असता, परंतु तसं काही सुद्धा होत नाही. आता मित्रांनो, काय सत्य काय असत्य हा तपास यंत्रणेचा भाग आहे आणि काय असतं हा एक सेन्सिटिव्ह मुद्दा बीडमध्ये बनलेला आहे. आणि अशा मुद्द्यावर पोलिसांचं मौन हे सर्वात जास्त घातक आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे पोलीस काय करतात, आपलं काम नीट करत नाहीत. संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळेस त्याच्या अगोदर कशा पद्धतीने पोलीस गुन्हेगारासोबत हॉटेलमध्ये दिसले तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. त्या पोलिसांना अटक झाली का? त्या पोलिसावर कार्यवाही झाली का? अजिबात नाही. केवळ त्यांना तात्पुरतं बडतर्फ करून चालेल का? नाही. असे अनेक गुन्हेगार आहेत जे वाल्मिक कराडला सपोर्ट करणारे होते, त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असताना सुद्धा त्यांना अटक झालेली नाही. आणि वाल्मिक कराड याच्या विरोधामध्ये सगळे पुरावे सापडल्यानंतर वाल्मिक कराड यांच्यावर हात टाकण्यात आला आणि वाल्मिक कराडला अटक करण्यात आली. आता नीट लक्षात घ्या, आता पोलिसांनी ह्या बीडमधील वाद चिघळत ठेवून समाजामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं आहे, जो भाईचारा संपत चाललेला आहे, त्याच्या विरोधामध्ये पोलिसांनी काही ना काही करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडणं गरजेचं आहे. विलास घोले असतील, सगळे CDR तुम्ही पब्लिक डोमेनमध्ये मांडा. जर सौरभ सोनवणे यांनी फोन करून जर काही सांगितलं असेल त्याची कॉल रेकॉर्डिंग तुम्ही पब्लिकमध्ये टाका किंवा सांगा कॉल रेकॉर्डिंग आहे. तुम्हाला जर पब्लिक डोमेनमध्ये टाकता येत नसेल तर ती कॉल रेकॉर्डिंग अशाने असा केलं आहे त्याचं एक ट्रान्सलेट करून वेगळ्या काही सांकेतिक भाषेमध्ये किंवा अशाने अशी कॉल रेकॉर्डिंग आहे, सांगितलं आहे हत्या करा म्हणून, तर ते तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगा. एवढंच नाही तर महादेव मुंडे यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा सगळे CDR आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा सगळे CDR तुम्ही पब्लिक डोमेनमध्ये मांडा. आणि जिथं वेगवेगळ्या बंगल्यामध्ये जिथं मीटिंग झाल्या त्या आवादा कंपनीच्या वगैरे वगैरे ते सगळे कॉल रेकॉर्डिंग, त्यांचं लोकेशन, हे सगळं तुम्ही काय करा, एकदा पब्लिक डोमेनमध्ये मांडा आणि लोकांना सत्य सांगा की बाबांनो हे सत्य आहे, हे असत्य आहे. एकदा दूध का दूध पाणी का पाणी करून टाका. कारण काय होतं, हे धुमसत ठेवू नका. लोकांच्या मनामध्ये असा संभ्रम पसरून एकमेकाविषयी द्वेष पसरवण्याचं वातावरण निर्माण करू नका.
हे खूप महत्त्वाचं आहे बीडमध्ये सामाजिक सौहार्द ठेवण्यासाठी, बंधुभाव ठेवण्यासाठी. आणि न्याय हा सर्वांना समान असला पाहिजे. जर सौरभ सोनवणे 100% राजकीय हस्तक्षेप न करता, लक्षात घ्या, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, मग तो दबाव तुम्हाला बजरंग सोनवणे यांचा असेल, तो दबाव तिकडून धनंजय मुंडे यांचा असेल, कोणाचाही असेल, दोनही पार्टीच्या, दोनही नेत्यांच्या राजकीय दबावाला बळी न पडता ॲज इट इज जर सौरभ सोनवणे यामध्ये सामील असतील, त्या तुमच्याकडे ठोस पुरावे असतील, तर तुम्ही 100% कार्यवाही करा. त्याला कोणीही विरोध करणार नाही. गुन्हेगार हा कोणत्याही जातीचा असो, गुन्हेगाराचं कदापिही समर्थन नाही. पण जर सौरभ सोनवणे याच्या विरोधामध्ये जर कसलाही पुरावा नसेल, त्याचा सहभाग नसेल, तर मग त्याला विनाकारण का टार्गेट केलं जातं याचा सुद्धा पर्दाफाश प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सुद्धा सगळं मांडलं पाहिजे, पब्लिक डोमेनमध्ये आलं पाहिजे. लोकांना कळू द्या, दूध का दूध आणि पाणी का पाणी करणारी प्रेस कॉन्फरन्स एकदा बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या जे तपास यंत्रणेचे प्रमुख आहेत, बीडचे SP आहेत, या सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. अगदी वाटलं तर तुम्ही गृहमंत्र्याला बोलवा आणि हे एकदा पब्लिक डोमेन समोर मांडा. लोकांमध्ये विनाकारण हे भांडणं तेवत ठेवू नका, सगळं मांडा. महादेव मुंडे यांच्या प्रकरणामध्ये कोण कोण सामील आहे, कोणाचे फोन गेले, हे CDR वगैरे सगळं मांडा तुम्ही. अगदी संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुद्धा कुणाचे फोन गेले, वाल्मिक कराडपर्यंत तर पुरावे सगळे झालेले आहेत. वाल्मिक कराडच्या वर कुणाला फोन कॉल गेले, हे सगळं तुम्ही पब्लिक डोमेनमध्ये मांडा. या आवादा कंपनीकडून जी खंडणी गोळा करण्यात आली, त्या खंडणीच्या बैठक कुठं झाल्या, कोणत्या बंगल्यात झाल्या, ती खंडणी कुठपर्यंत जात होती, हे सगळे CDR एकदा तुम्ही पब्लिक डोमेनमध्ये मांडा. आणि प्रत्येक जातसमूहाला आव्हान आहे, ज्याच्या विरोधामध्ये पुरावे आहेत, मग तो कोणत्याही जातीचा असू द्या, आपला सख्खा भाऊ जरी असला तरीसुद्धा त्याच्या विरोधामध्ये कार्यवाही झाली पाहिजे. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, छोटा असो, मोठा असो, आपल्या जातीचा असो, दुसऱ्या जातीचा असो, कोणीही असो, गुन्हेगाराचं संरक्षण कदापिही किंवा गुन्हेगाराचं समर्थन कदापिही करता कामा नये. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन, आणि जर काय होतं, पोलीसच या गोष्टी वाढवतात, हे संतोष देशमुख प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे. जर पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केली असती तर संतोष देशमुख प्रकरण हे घडलं नसतं. आणि या प्रकरणामध्ये सुद्धा, आता विलास घुले प्रकरणामध्ये सुद्धा अगोदर योग्य वेळी पोलिसांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला असता तर ते सुद्धा प्रकरण थांबवता आलं असतं. हे खूप महत्त्वाचं आहे. लोकांना संरक्षण देण्याची जिम्मेदारी ही पोलिसांची आहे, त्यांनी ती निभावली पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ कोणाच्या विरोधामध्ये नाही, कोणाच्या समर्थनामध्ये नाही, परंतु विनाकारण बीडमध्ये जे वातावरण तेवत ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा, विलास घुले यांचे बंधू उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचा मुद्दा जर रास्त असेल, जर पुरावे असतील तर त्यांना सुद्धा न्याय भेटला पाहिजे. आणि मग पुरावे नसतील तर ते सुद्धा पोलिसांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे की सौरभ सोनवणे यांच्या विरोधामध्ये कसलाही पुरावा नाही, त्यांचा सहभाग नाही. एकदा हे ठामपणे पोलिसांनी सांगितलं पाहिजे. आणि याला इतके दिवस लागत नाहीत तपास करायला. आणि बीडचं सामाजिक सौहार्द, बंधुभाव अबाधित ठेवणं हे आता केवळ पोलिसांच्या हातामध्ये आहे. पोलिसांनी आपली जिम्मेदारी निभावली पाहिजे. यासाठी हा व्हिडिओ. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.